आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीला मुख्यमंत्री फडणवीसांचं खोचक उत्तर. आता मी भाडेके टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडेके टट्टूवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. राज्यातल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार. सत्तेत होते तेव्हा दाम आणि सत्ता गेली तेव्हा राम. सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे हिंदुत्व आहे का? ठाकरेंच्या आंदोलनावरून शिंदेंचा हल्लाबोल. शिवसेना उबाठाची नागपुरात होणार रामरक्षा महाआरती. 18 जुलैच्या रामरक्षा महाआरतीला ठाकरे उपस्थित राहणार. भारत शेतीमुळे नव्हे कर स्टार्टअपमुळे सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. मंत्री मंगल प्रभात लोढांचं अजब विधान, तर टीकेनंतर लोढांचा घुमजाव. नाशिक महापालिकेमध्ये 150 ते 200 कोटींच्या स्टाररेट घोटाळ्याचे आरोप. रस्त्याची अर्धवट कामं करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी स्टाररेटच्या नावाखाली कोट्यवधींची खैरात. शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. रुग्णालयातल्या महिला कर्मचारी डॉक्टरांना मारहाण करणं भोवलं. राज्यात भेसळयुक्त दुधाचा महापूर. एफडीएकडनं महिन्याभरात 20,000 लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध नष्ट. दूध माफियांवर मोठी कारवाई. अंधेरीत बेस्टच्या बसचा भीषण अपघात. ब्रेक फेल झालेल्या बसची 14 वाहनांना धडक. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. नंतर बातमी आहे वर्ध्यातून. वर्धा जिल्ह्यातील वायगाव परिसरातील पूल गेल्या 5 वर्षांत 5 वेळा पुरात वाहून गेला असून 6व्या वर्षातही तो जैसे थे तशाच अवस्थेत आहे. पुलाचा केवळ पाया आणि भिंत शिल्लक राहिल्याने 6 गावांचा वायगावशी असलेला संपर्क तुटलेला आहे. शेकापूर शिवारातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तब्बल 17 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय, तर विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान पुलाच्या भिंतीवर 17 लाख रुपये खर्च झाल्याचा दावा होत असतानाच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. वायगाव ते आलोडो बोरगाव मार्गाला जोडणारा जो हा शेकापूर शिवारातला जो पूल आहे तो 5 वर्षात 5दा वाहून गेला आणि आता 6व्या वर्षी मात्र त्याला दुरुस्तच केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे, काय सांगाल? साहेब, या पुलाला 6 वर्ष 7 वर्ष झाले. हा वायगाव ते आलोडे बोरगाव हा मार्ग जो आहे मुलांच्या शाळेकरता जाण्याचाही मार्ग आहे, शेतीचाही मार्ग आहे आणि कमीत कमी 100 ते 150 कास्तकार या रस्त्यानं आवाजाही करत असतात. त्यांचा प्रश्न हा उद्भवला की आज त्यांना समजा शाळेच्या पोरांना शेतीचे वाहनं न्यायसाठी रस्ताच नाही आहे. तर आता तो हा 7 किलोमीटरचा रस्ता आणि नंतर आता जे हायवे रोड बनणं चालू आहे तो पूर्ण उकरून ठेवल्यामुळं तो 20 ते 25 किलोमीटर असा प्रवास करून मुलांना पाठवावं लागते. तिथे पण गड्डे एवढे की गुडघाभर पाणी, जास्त प्रश्न येऊन राहिले आणि गाड्या वगैरे सब स्लिप मारून मुलांची दुरुस्ती होत नाही. आणि हा बघा पूल एवढा खचून गेला आहे. हा 6 वर्ष झाले आणि या वर्षी पण त्यांनी पूल खचल्यानंतर अजूनपर्यंत काहीच याची व्यवस्था केली नाही
आणि कोणीही अधिकारी असे फिरून पण पाहत नाही. काय सांगाल कोणत्या योजनेतून हा पूल केला होता? अगोदर ह्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा होता आणि त्यांचा जिल्हा परिषदेकडे ट्रान्सफर झाला आहे. 5 वर्षात तो 5 वेळा वाहून गेला. आता 6व्या वर्षाचं झालं. कुठलाही शासन प्रशासन कोणी लक्ष देऊन नाही राहिलं याच्यावर आणि इथे जवळपास 100 ते 150 शेतकरी जाणारे आहे. त्यांना माझी विनंती आहे का त्यांना लवकरात लवकर याची कुठेतरी तात्पुरती तरी कम से कम त्याची दुरुस्त करून द्यावे. नंतर जो काही बांधायचा आहे नंतर बांधन. हा जो रस्ता आहे तर तो कधी दुरुस्त होतील या प्रतीक्षेत आता हे शेतकरी आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, आलोड बोरगाव, वर्धा. गरिबांच्या तळावर लोणी खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? तर मोशीत घडलेल्या दुर्घटनेच्या विरोधात आता आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. 2 दिवस झाले तरी अजूनही रेस्क्यू कार्य सुरू आहे. अजूनही पूर्णपणे ढिगाऱ्याखालच्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही आणि त्यामुळे या निषेधार्थ मोशी इथे हे आंदोलन सुरू आहे. संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी निलंबित करा निलंबित करा संजय कुलकर्णी निलंबित करा निलंबित करा. या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. मोशी दुर्घटनेच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मोशी दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र 48 तास होऊनही अजूनही ढिगाऱ्याखाली लोकांना पूर्णपणे काढण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे नातेवाईकांचाही संताप उसळलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आंदोलन सुरू आहे. मोशीच्या घटनेला 48 तास उलटून गेले तरी देखील ढिगाऱ्याखालच्या लोकांना काढण्यात. दरम्यान महानगरपालिकेत हे आंदोलन सुरू आहे. कचऱ्यामध्ये पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळेस करण्यात येते. मनपा नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतं. मोशी दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तिकडे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 9 जण जखमी झालेत. अजूनही रेस्क्यू कार्य सुरू आहे 48 तास झाले तरी. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा वळूयात पुढच्या बातमीकडे. निसर्गाच्या कुशीत वसावलेला आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांनी गजबजलेलं आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या सालेकसा या तालुक्यातील हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामधून मोठ्या संख्येने पर्यटक इथे दाखल होत आहेत. जंगलाने वेढलेलं हे निसर्गरम्य ठिकाण मुंबई हावडा मुख्य रेल्वे मार्गावरील दरेकसा रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगरावरून कोसळणारे स्वच्छ पाणी आणि हिरवगार परिसर यामुळे हाजरा फॉल हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. गोंदिया जिल्ह्यातील हा धबधबा आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 49% पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. या तलावांमध्ये सध्या 7,15,290 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे 49% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 6,06,383 दशलक्ष लिटर होता. त्यामुळे यंदा तब्बल 18% अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे. बादसा जलाशयाचा सर्वाधिक 45% वाटा असून तानसा आणि मोडक सागराचाही मोठा वाटा आहे. तुळशी आणि बिहार तलाव भरून वाहत आहे तर पावसामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होते. जुलैच्या सुरुवातीलाच पाणीसाठ्यात झालेल्या या वाढीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.